14 मे अर्थात स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजीराजे यांची जयंती विविध स्तरातून शंभूराजांना अभिवादन करण्यात येत असतं। यातच कोल्हापुरातील एका शंभू भक्ताने छत्रपती संभाजीराजांबद्दलची आपली भक्ती एका वेगळ्या कृतीतून व्यक्त केली आहे। सलग 12 तास त्याने लाठीकाठी फिरवत छत्रपती संभाजीराजांना जयंतीनिमित्त अभिवादन केलंय। गिरगाव येथील भैरवनाथ तालमीचा पैलवान असलेल्या संपत दत्तात्रय पाटील यांनी सलग 12 तास दोन्ही हातामध्ये लाठीकाठी घेऊन प्रात्यक्षिके सादर केली। त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा दक्ष या 8 वर्षांच्या छोट्या मावळ्याने देखील लाठीकाठी सलग 2 तास फिरवण्यामध्ये सहभाग घेतला। संपत पाटील हे कोल्हापुरातील MIDC मध्ये खासगी नोकरी करतात, त्याचबरोबर ते शेती देखील करतात। गेल्या महापुरुषांच्या जयंती झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये एक सातत्याने मेसेज फिरतोय की महापुरुषांच्या जयंतीच्या वेळेला डॉल्बी आणि नको असलेले प्रकार कोल्हापूरमध्ये वाढायला लागलेत आणि हे थांबले पाहिजेत। तर हे थांबवण्यासाठी लोकांना, तरुणांना एक प्रेरणा मिळावी या उद्देशानं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही हा उपक्रम ठेवलेला आहे। यामध्ये संपत पाटील नावाचा आमचा कार्यकर्ता आहे, तो सकाळी 4 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सलग 12 तास दोन्ही हातामध्ये लाठीकाठी घेऊन फिरत आहे। संपतची याच्यामागची भावना जी आहे ती तरुणांनी डॉल्बी आणि दारूकडे न वळता त्यांनी व्यायामाकडे वळावे, निर्व्यसनी राहण्याकडे वळावे। छत्रपती संभाजी महाराज घोड्याच्या पाठीवर बसून 20-20 तास दौड करायचे, त्यांच्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये ताकद यावी आणि आपण जे करतोय जयंती महापुरुषांच्या नावानं, त्यामुळं समाजातल्या इतर घटकांना त्रास होऊ नये, तर समाजाला प्रेरणा मिळावी या उद्देशानं आम्ही आज छत्रपती संभाजी महाराजांना अनोख्या पद्धतीनं अभिवादन केलेलं आहे। तर माझा हे संभाजी महाराज जयंतीनिमित्त मुलांना सांगायचं आहे की डॉल्बी दारूपासून आपण लांब राहावे, मर्दानी खेळात आपण याच्यात उतरावे। दरम्यान तरुणांनी वाईट गोष्टींकडे न वळता शारीरिक कसरती करून आपले परंपरागत असणारे खेळ जपावेत। डॉल्बी सारख्या घटकांमुळे इतरांना होणारा त्रास कमी करावा आणि अशा पद्धतीने जयंती साजरी करावी, अशीच भूमिका संपत पाटील यांनी त्यांच्या या कृतीतून व्यक्त केली आहे। लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।